दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला श्रीरामनवमी साजरी केली जाते. म्हणूनच श्रीरामचंद्रांच्या आवडीची तांदळाची खीर कशी बनवायची तेही साखर न घालता कुकरच्या एका शिट्टीमध्ये ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. ही खीर अगदी झटपट तयार होते आणि विशेष म्हणजे फक्त 3 पदार्थ वापरून आपण ही खीर बनवणार आहोत. खिरीच्या टेक्स्चरवरूनच तुम्हाला कळलं असेल की ती दाटसर ही खीर तयार झाली आहे आणि तेवढी चविष्ट सुद्धा लागते. चला तर मग लगेचच पाहूया झटपट तयार होणारी मलाईदार दाटसर तांदळाची खीर कुकरमध्ये कशी बनवायची. सर्वात आधी बासमती तांदूळ किंवा घरातले कोणतेही तांदूळ एखाद्या ओल्या कापडाने पुसून घ्यायचे. आता एका कुकरमध्ये थोडंसं साजूक तूप घालायचं. तूप छान विरघळलं की यामध्ये आवडीनुसार सुकामेवा घालून परतून घ्यायचा आणि तो काढून घ्यायचा. त्यानंतर उरलेल्या तुपातच आपण जे पुसून घेतलेले तांदूळ आहेत ते घालायचे आणि मंद आचेवर तांदळावर पांढरे डाग येईपर्यंत परतून घ्यायचे. परतलेले तांदूळ काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे. आता त्याच कुकरमध्ये दूध घालायचं आणि त्यामध्येच केशरच्या काड्या भिजवून घेतलेलं थोडंसं दूध घालायचं आणि ते मिसळून दूध गरम करून घ्यायचं. तुपावर परतलेले तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि ते दरदरीत वाटून घ्यायचे. दुधाला उकळी आल्यावर वाटलेले तांदूळ त्यामध्ये घालायचे आणि मिसळून या दुधाला एक छान उकळी आणायची. कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या 1 ते 2 शिट्ट्या घ्यायच्या. कुकरची वाफ पूर्णपणे गेल्यावर झाकण उघडून त्यामध्ये आणखीन दूध मिसळून घ्यायचं आणि या दुधाला एक उकळी आणायची. तळून घेतलेला सुकामेवा घालायचा आणि व्यवस्थित मिसळून हे दूध आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या पातेल्यामध्ये गूळ घालायचा. त्यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी घालून गूळ पूर्णपणे विरघळवून घ्यायचा. आता कोमट झालेल्या खिरीमध्ये आपल्याला हा गूळ गाळून मिसळून घ्यायचा आहे. थोडीशी वेलची पूड आणि जायफळ किसून घालायचं आणि पुन्हा एकदा मिसळून घ्यायचं. इथे आपली दाटसर मलाईदार तांदळाची खीर तयार आहे. साखर न घालता तांदळाची खीर बनवण्याची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषिताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी अचूक प्रमाण आणि साहित्यासह सविस्तर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.